जिंकून जिंकून जिंकणार कोण? संपतरावांशिवाय आहेच कोण? जिंकून जिंकून जिंकणार कोण? संपतरावांशिवाय आहेच कोण? 1 2 3 4 1 2 3 4 जिंकून जिंकून जिंकणार कोण? संपतरावांशिवाय आहेच कोण? 1 2 3 4 जिंकून जिंकून जिंकणार कोण? संपतरावांशिवाय आहेच कोण? 1 2 3 4 जिंकून जिंकून जिंकणार कोण? संपतरावांशिवाय आहेच कोण? 1 2 3 4 जिचं तुझ्याशी लग्न होणार ती भाग्यवानच. चांगला जोडीदार मिळाला भाग्य लागतो बरं. आणि प्रत्येकाच्या नशिबी चांगला जोडीदार असेलच असं काही नाही बघ. तुला सांगते, माझ्या भावनाच्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली रे. तिला छान मुलगा मिळेल, त्यावर खूप प्रेम करेल, पण तिच्या पत्रिकेतल्या दोषामुळे एकामागोमाग एक फक्त संकटच येतात बघ. काकू, तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. तुमची सगळी स्वप्न पूर्ण होणार. भावना मॅडमवर मनापासून प्रेम करणारा मुलगा लवकरात लवकर त्यांच्या आयुष्यात येईल. तथास्तु. तुझ्या तोंडात तूप साखर. पण तुला भावना माहिती आहे ना कशी, थोडीशी हट्टीच आहे बघ. जोपर्यंत तिला कळत नाही ना तिच्या गळ्यात मंगळसूत्र कोणी बांधला, ती बोहल्यावर नाही उभी राहणार रे. मग कसं करणार आपण? काकू, तुम्ही नका हो काळजी करू. आजच्या सभेत काळे पाटलांची सून जाहीर होण्याआधी भावना मॅडमच्या गळ्यात कोणी मंगळसूत्र घातलंय हे मी सगळ्यांसमोर आणणार. सिद्धूने दिलेलं प्रॉमिस आहे असं समजा. मग मी पण तुला वचन देते, जर खरंच तो माणूस सापडला ना सिद्धू, तर सगळ्यांसमोर त्याच्या तोंडाला काळं फासेन आणि गावभर त्याची थिंड काढे. सोडणार नाही त्याला. संपतराव, आजचा दिवस फार महत्वाचा आहे. आपल्या पक्षाची युती सोबतच पूर्वी आणि सिद्धू यांच्यामुळे निर्माण झालेली आपली सोयरी दोन्हीही जाहीर व्हायला हवी. हो गुणाजीराव, काहीच काळजी करू नका. दोन्ही अगदी दणक्यात जाहीर करू. किती गोड दिसतायत आमच्या सूनबाई. कुणाचीही दृष्ट लागू नये. पण सिद्धू कुठे आहे? हा, सिद्धिराज कुठे? नाही नाही, रॅली सारखा घोळ व्हायला नको हा इथे. ताबडतोब त्यांना बोलवून घ्या, लवकरात लवकर. अहो येईलच इतक्यात. बापरे, खूपच मोठं आहे सगळं नाही? अय्या, नमस्कार. या. नमस्कार. रेणुकाताई, आज अख्ख्या गावाला कळणार आहे गाडी पटलांची नवीन सून कोणते. सगळ्यांचे आशीर्वाद मिळणार बघा सिद्धूला आणि त्याच्या होणाऱ्या बायकोला. आजचा दिवस ना खरंच खूप शुभ आहे. आता कसला आलाय शुभ दिवस. हिच्याशी तर एक शब्द बोलायची माझी इच्छा नाही. हिचं नुसतं येणं म्हटलं ना तरी गाडे पाटील परिवारासाठी अपशकुन ठरतं. हो, तुम्ही असं का बोलताय? आपण व्याही आहोत असं बोलून तुम्ही नात्यातली कटुता का वाढवताय? नको असलेल्या नात्यांमध्ये गोडवा जपण्यात काय अर्थ आहे?
या बसा ना. आई, ऑफिसमधनं फोन येतोय, मी जरा बोलून आले. खरंच आजचा दिवस माझ्यासाठी तरी खूप शुभ आहे. पूर्वी आणि सिद्धूच्या लग्नाचे अनाउन्समेंट आणि भावना सकट दळवी फॅमिली कार्यक्रमाला हजर. आता मला बघायचंय की सिद्धू नेमकं काय करतो. खूप मोठा कार्यक्रम आहे हो. हो ग. आयलिफ बँक्वेट मध्ये कार्यक्रम ठेवलाय हो. पण एक सांगू का, आपल्याला इथे बघून गाडे पाटील कुटुंबाला फार काही बरं वाटलेलं दिसलं नाही मला. संतोष आणि वीणा निघाले नसतील, मी त्यांना सांगू का येऊ नका म्हणून? नको नको लक्ष्मी, तसं नको करायला. अगं बरं नाही दिसणार. आणि हे गाडे पाटलांचं जाऊ दे, आपण इथे कोणा करता आलोय? अगं आपल्याला गुणाजीने आमंत्रण दिलंय ना, त्याच्या करता आलोय आपण. असं नाही हो, त्या गाडे पाटील आजी आहेत ना, त्या जीवाला लागेल असं बोलतात. मग इतकं अवघडल्यासारखं होतं ना. शायद आपल्याला माहिती आहे ना, त्यांच्याकडे नको लक्ष देऊस तू. काय रे? चिठ्ठी कोणासाठी? आत्ता वाचू. अरे काय काय लिहिले काय? आला काय गेलं काय, काय चाललंय असं? बरं चिठ्ठीत काय लिहिलंय ते वाच तरी कळेल ना. आणि तसंही अजून कार्यक्रमाला अवकाश आहे. वाच वाच. हा मुलगा म्हणजे ना, अय्या कशी आहेस तू? बापरे, आई आली आहे का ग? आणि गाण्याचा रियाज कसा सुरू आहे तुझा? अहो खूप छान गाते ही, माहितीये का तुम्हाला? आई भेटली की तिला सांग लक्ष्मी काकू आहे इथे म्हणून. जा जा. आज माझ्या आणि पूर्वीच्या लग्नाची अनाउन्समेंट झाली तर गुंता अजून वाढेल. पण कसं सांगू मी सगळ्यांना की माझं भावना मॅडमशी ऑलरेडी लग्न झालंय. त्या मंगळसूत्र घालणाऱ्या माणसाबद्दल केवढा राग आहे सगळ्यांच्या मनात. आणि लक्ष्मी काकू म्हणाल्या तसं त्यांनी खरंच माझी दिंड काढली तर मग गप्प बसलो तर मी, भावना मॅडम, पूर्वी तिघांचंही आयुष्य बर्बाद होईल. मग तिघांच्याही आयुष्याशी खेळण्याचा हक्क नाहीये मला. बस हीच ती वेळ, हाच तो क्षण. आता फक्त भावना मॅडम नाही तर अख्ख्या सासवडला कळेल की माझं लग्न भावना मॅडमशी झालेलं आहे. आणि कुठल्याही राजकीय सभेपेक्षा जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे एका माणसाचं आयुष्य. मला कुठलाही अधिकार नाहीये त्या दोघांच्या आयुष्याशी खेळण्याचा. आता त्वरित तात्काळ ताबडतोब मला सत्य सांगण्याची तयारी करायला पाहिजे. भावना मॅडम, कुठे आहात तुम्ही? अरे साहेब आले, साहेब आले. नमस्कार नमस्कार. सगळी तयारी व्यवस्थित झालेली आहे ना? हा, काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगायचं. हा, येऊ. साहेब, रे अलभ्याला वलभ्याला. वा वा वा, आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात, खूप बरं वाटलं. यावेळेस फक्त एकच, आपलं लक्ष. आई,
आली आहेस तू इथे? अगं अजून किती काळ माझ्या सिद्धूला तुझ्या मागे पुढे नाचवणार आहेस? मन भरत नाहीये का तुझा? काकू तुम्ही काय बोलताय? मला ना खरं तर तुझ्याशी बोलायची अजिबात इच्छा नाही. तू वेळ आणली आहेस माझ्यावर. खरंच अंत बघितलायस का आता? पाठच सोडत नाहीयेस तू माझ्या सिद्धूची. हे बघ, एखाद्याकडून मदत घेण्यासाठी सुद्धा काहीतरी मर्यादा असते. सतत तुझ्या मागे कुठली ना कुठली तरी संकट असतात आणि ती सोडवण्यासाठी माझा सिद्धू तुझ्या मागे मागे फिरत असतो. काय हवंय काय तुला? तुझं लग्न होऊ शकत नाही, संसार होऊ शकत नाही म्हणून तू माझ्या मुलाच्या का मागे लागली आहेस? त्याचं सूट बघवत नाहीये का तुला? काकू अहो असं काहीच नाही. काही ऐकायचं नाहीये मला. हे बघ, तुझ्या फुटक्या नशिबाची सावली सुद्धा नको आहे मला माझ्या सिद्धूवर. काकू तुम्ही हे सगळं का बोलताय मला नाही माहिती, पण मी कधीच सिद्धिराजवर मला मदत करण्यासाठी बळजबरी नाही केली आहे. ते स्वतःहून माझी मदत करायला धावत येतात. हे बघ, एवढं सगळं सांगून सुद्धा तुला जर अक्कल येत नसेल ना, तर स्पष्टच सांगते, आजचा दिवस सिद्धूसाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी खूप मोठा दिवस आहे. आज माझ्या होणाऱ्या सुनेचं नाव या सभेत जाहीर होणार आहे. समजतंय? सिद्धूपेक्षा वयाने लहान, उत्कृष्ट पत्रिका आहे. तिच्या पत्रिकेत कुठलाही दोष नाहीये. सिद्धिराजवर जितकं प्रेम आहे तितकंच अख्ख्या घरावर तिचं प्रेम. भरपूर शिकलेली आहे पण तरी सुद्धा नम्र आहे. आणि पूर्वी मला हवी तशीच आहे. या सगळ्या ठोकताळ्यात ती बसते. आणि इथून पुढे सिद्धूचं सगळं चांगलंच होणार आहे जर तू आड आली नाहीस तर. त्यामुळे ह्या महत्वाच्या कार्यक्रमामध्ये तुझ्यामुळे कुठलंही संकट आलं तर मी नाही सहन करणार. हे बघ, तुझ्या पत्रिकेमध्ये जे काही दोष आहेत ना, त्याच्यामुळे तुझ्या घरच्यांचं जे काही वाटोळं व्हायचं ना ते होणारच आहे. पण आमचं नुकसान नको करूस. तुला माहिती आहे तू कोण आहेस? तुझ्या घरच्यांच्या आयुष्याला लागलेली साडेसाती आहे. साडेसाती. तुझ्या साडेसातीचा प्रभाव आमच्या आयुष्यावर पडण्याच्या आधी तुझी पांढरी पावलं घेऊन चालती हो इथून. या हॉलच्या आसपास जरी दिसलीस ना तर आता स्वतःच्या जीवावर बेतलं ना तरी सिद्धूला फोन करायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाहीस. निघ इथून. काकू मी आजपर्यंत कधीच सिद्धिराजचं काही वाईट व्हावं असं मनातही नाही आणलं आणि यापुढेही कधी माझ्या मनात अशी गोष्ट नाही येणार. तरी मी इथून निघून जाण्याने सिद्धिराजचं सगळं चांगलं होईल असं तुम्हाला वाटत असेल ना, तर मी इथून निघून जायला तयार आहे. तुमच्या मनाविरुद्ध मी इथे पाऊलही नाही टाकणार. आता खरी मज्जा आहे. आता जेव्हा सिद्धूला कळेल की भावना सभेतून गायब झाली आहे तेव्हा तो नक्कीच भावनाला शोधायला इथून बाहेर पडेल आणि सभेच्या ऐन वेळेवर सिद्धू जागेवर नसेल. मग सभेचा विचका होईल आणि सिद्धूचा अपमान. आता माझं आणि अधिराजचं महत्व वाढण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. आधीच खूप उशीर केलायस तू सिद्धू. जर आज पण तू सांगू शकला नाहीस तर हातून सगळं गमावलंय असं समज. नाही, मी असं होऊच देणार नाही. मी भावना मॅडमना शोधून राहणारच. सिद्धू कुठे गेला होतास तू? तुला माहितीये का, भावना इथे आली होती आणि आई खूप रागावलं तिच्यावर. ढसाढसा रडत निघून गेली रे ती. काय रडत गेलं म्हणजे काय? तेच तर. अरे आईने तर चक्क हाक लावून लावलं रे तिला. काय बोलता बहिणी? खरं तेच बोलतेय मी. आता 2 मिनिटांपूर्वीच ती इथून गेली रे. खूप रडत होती ती. माहिती आहे का तुला, आईने खूप अपमान केला तिचा आणि मलाच वाईट वाटत होतं त्या बिचारीसाठी. मला सांगा कुठे छान सजून धजून आली होती ती सभेसाठी, पण कुठे कुठे गेल्या त्या? आता इथूनच गेली, गेटपर्यंत पोहोचली असेल.
सिद्धू रिक्षा थांबा थांबा चला काय रे सिद्धू काय झालं? आई ह्या हकलवून लावला भावना मॅडमना त्यांनी. मला नाही कळत रे, माझ्या बरोबरच का होतं असं? बस खूप झाला. मी अशी कुठलीही गोष्ट घडूच देणार नाहीये जी माझ्या कंट्रोलमध्ये नाही. आज जे मी ठरवलं तेच व्हायला पाहिजे. मित्रांनो प्लीज बसा, एक काम करा, आत्ताच्या आत्ता भावना मॅडमच्या घरी जाणे, त्यांना इथे आणा प्लीज. अरे सिद्धू, अरे काकूंनी हकललं असेल तर वहिनींना कसं आणणार इथे? अरे कोणाला काय वाटेल याचा विचार नका करू, मी जेवढं सांगतो तेवढं करा प्लीज. भावना मॅडमना काही करून इथे आणा. अरे पण कसं आणणार? सिद्धू तू नको काळजी करू, वहिनींना आणण्याची जबाबदारी आमची. चल मित्रांनो, माझा जीव म्हणायला चाललाय तुम्ही, लक्षात ठेवा. चल. भावना मॅडम, आजवर खूप अपमान झालाय तुमचा. पण आता सिद्धराज काळे पाटील तुमच्या 7 जन्मांचा जोडीदार, तुमच्या या अपमानात, त्रासाला, संकटांना आणि भोगांना कायमचा फुल स्टॉप देणार आहे. The end. गाडे पाटलांची सून होण्याचा मान कोणाला मिळणार? भव्य सभेत होणार गौप्यस्फोट. अरे काय चाललंय आई बाबा? कुठेही काय कुठे काय तुमचं? काय माझं काय माझं? आई बाबा कुठेही काय येत आहेत? इथे यायची काय गरज होती? कोणाला किती महत्व द्यायचं काही कळत नाही त्यांना. ऐका ना, आता आलोय ना इथे, मग जाऊया ना. काय जाऊया? तुला बोलायला काय जातंय? तुझा वेळ नाही जात, माझा आपटे पडतो, तुला कळत नाही. विश्वा, अरे विश्वा, काय रे तू इथे कसं काय? वीणा वहिनी आल्यात म्हणजे जानू पण आली असेल का? गॉड, मी आता आत कसा जाऊ? काय रे काय झालं? काय नाही. कशा आहात तुम्ही? मी मस्त, पण तू इथे कसं काय? ऍक्च्युली माझ्या बाबांना इन्व्हिटेशन होतं. ते म्हणाले सभा आयलिस बँक्वेट मध्ये आहे, म्हणजे कार्यक्रम मोठाच असणार. आई बाबा आलेत का? अरे मग भेट घालून दे, तेवढीच ओळख होईल ना आमची. ए कशाला? नाही नाही, त्यांना जमलं नाही यायला, म्हणून त्यांनी मला पाठवलं. म्हणाले घरचं कोणीतरी जायला हवं ना. बरं चला जाऊया आत. नाही नाही, तुम्ही व्हा पुढे, मला जरा एक काम आहे, मी येतोच. हो का? बरं ठीक आहे, चला. चले. हा हा त्या जानूचा कॉलेजचा मित्र. हो विश्व. विश्वा, कोणाशी काय बोलत बसतीस तू? तुला पण कळत नाही कोणाला महत्व द्यायचं. तो माईक तिथे लावायला सांगितलं. अरे काय लवकर करा. थांब, शांत शांत. तुझी जी काळजी आहे ना आज मिटणार आहे दादा, कारण मी या सभेत सगळ्यांसमोर माझी होणारी बायको भावना मॅडम आहेत हे जाहीर करणार आहे सगळ्यांना. दादा, आज मला हे करण्यापासून कोणी थांबवू शकत नाही, विश्वास ठेव माझ्यावर. तुला दाखवतो मी. ये ये. मी काय दाखवतोय ते बघ.
थँक्स दादा. हॅलो, आजच्या सभेला तुला यायचं नव्हतं ना, बट इट्स गुड दॅट वी हॅव मेड इट. एक खूप मोठी संधी चालून आली. लवकरात लवकर मला बॅक स्टेजला येऊन भेट. ओके? कुठे बसूया? बस इथे. हो, आपण मागे खुर्च्यांवर बसू, म्हणजे त्यांचे काही मोठे पाहुणे वगैरे येणार असतील तर. अगं लक्ष्मी, सिंचनाने मला सांगितलंय की तुम्ही पहिल्या रांगेतच बसा. कशाला काळजी करतेस? बस 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 का. छान आहे नाही सगळं. फारच त्यांनी हे सगळं मोठ्या प्रमाणावर. काय हे अय्या, दळवी, तुम्हाला काय वाटते हो? हे इतके उंची महागडे सोफे तुम्हाला बसण्यासाठी ठेवले? अहो आम्हाला सिंचनानेच सांगितलं इथे बसायला, म्हणून बसलो आम्ही इथे. त्या सिंचनाला काही अक्कल आहे का? अहो, हा गाडे पाटलांचा कार्यक्रम आहे. हे उंची महागडे सोफे आमच्या राजकीय हितचिंतकांसाठी आणि गावातल्या मान्यवर मंडळींसाठी ठेवलेले आहेत. दीड दमडीच्या नोकरदारांसाठी नाही. जा, मागे जाऊन कुठेतरी बसा जाऊ. आजी, काय चाललंय? तुम्ही कुठे निघालात? काका बसा की. सिद्धू, नाही, अरे बस शब्दाला शब्द वाढवू नकोस. हे दोघेही इथं बसणार नाहीत. का? नाही, हे इथेच बसणार. आजी, हा एक पक्षाचा कार्यक्रम आणि पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझी इच्छा आहे की त्यांनी इथेच बसावं. त्यामुळे ते इथेच बसणार. काका, काकू, प्लीज बसा. काकू, काका, कोणी काही बोललं तुम्हाला तर बिंदास सांगा की सिद्धूने बसायला सांगितलंय. ठीक आहे? पण इथून उठून कुठेही जाणार नाही आहेत तुम्ही. आलोच. चिठ्ठी? लक्ष्मी का तू? अय्या, अगं बाई, अहो ती पिंकी भेटली नाही का, तेव्हा मी ती कुठेतरी ठेवली. अरे ती गेली, गहाळ झाली रे माझ्या हातून. ठीक आहे ना, पण तू लिहिलं काय होतं चिठ्ठीत ते सांग. सांग ना. बोल. चौकात जर मी सभा अटेंड नाही केली तर बाबा चिडतील आणि आत गेलो तर पुन्हा जानूच्या समोर येईन. यार, दोन्हीकडून अडचणीत सापडलोय. थँक्यू जयन. आईबाबांनी फक्त एक फोन केला आणि तू लगेच इथे यायला तयार झालास त्यासाठी. थँक्यू म्हणायची काय गरज आहे? हे बघ, त्यांनी मलाही त्यांचा मुलगा मानलाय आणि ते इतक्या प्रेमाने मला प्रत्येक फंक्शनला बोलवतात ना, मग मी त्यांचा शब्द कसा काय मोडेल? आणि हे तर गाडे पाटलांचं फंक्शन आहे. तुमचे रिलेटिव्ह आहेत ते आणि एक मोठे पॉलिटिकल फिगर सुद्धा आहेत. ते तर आहेच. पण जयंत, एक सांगू, मला ना तुझी हीच गोष्ट खूप जास्त आवडते. म्हणजे तू फक्त म्हणत नाहीस की तू माझ्या आईबाबांचा मुलगा आहेस, ते तू तुझ्या कृतीतून सिद्ध सुद्धा करतोस. आणि तू कधीच माझ्या घरच्यांशी जावयासारखं वागत नाहीस. म्हणून मी स्वतःला खूप लकी समजते की तू माझा नवरा आहेस.
इथे काय करतोय? याने जर मला इथे पाहिलं आणि बोलायला आला तर जानूला कळेल की मी याच्यासोबतच बिझनेस करतोय आणि मी तिला मुद्दामच सांगायचं टाळत होतो हे तिच्या लक्षात आलं तर ती अजून अपसेट होईल. काय करू मी आता? जानू, चालू तू आईबाबांना कॉल केला होतास का? हो अरे बहुतेक असतील इथेच कुठेतरी. का करू पुन्हा कॉल? या जयंत सर. आम्ही तुमचीच वाट बघत होतो. हॅलो मॅम, आजच्या सभेमध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू. चालू जानूला मी तिच्या नवऱ्याबरोबर बिझनेस करतोय आणि तिच्या घरी देखील येऊन गेलोय हे कळ तर विश्वास मॅड आहे हे जर जयंतला कळलं तर? जानू निघूया. काय झालं जानू? जाऊयात आत. सगळे आपली वाट बघत असतील. अरे विश्वा देशमुख सर. हो तुम्ही गोड बोले. अरे काय करताय तुम्ही? दिसत नाहीये का तुम्हाला? एक काम धड करता येत नाही तुम्हाला. असू द्या, त्याच्याकडून चुकून झालं सर. इट्स ओके, इट्स ओके. शर्ट सर, तुम्ही एक काम करा ना, तो शर्ट माझ्याकडे द्या, मी तुम्हाला सुकून लगेच आणून देतो. नको मिस्टर गोडबोले, इट्स फाईन, आय एम ओके. नाही सर, प्लीज द्या. हो, आमच्या कार्यक्रमात असं झालंय, बरोबर नाही वाटत ना. द्या द्या तुम्ही सर, द्या. आणि सर तुम्ही हॉलमध्ये बसा, मी आलोच. हा, डार्लिंग. बोल. रेडी फॉर बिग सरप्राईज? सरप्राईज? काय दाखवणार आहेस? ही आहे सिद्धिराज गाडे पाटील यांची होणारी बायको. व्हॉट? रवी, हे कसं शक्य आहे? वेल, दिस इज द ट्रुथ. सिद्धिराजला हे बोलताना मी स्वतः ऐकलं. नो वे रवी. भावना आणि सिद्धूचं लग्न होणार आहे ही अनाउन्समेंट आपण अफोर्ड नाही करू शकत. आय नो दॅट. म्हणूनच तुला इथं बोलवलंय. आय हॅव अ प्लॅन ज्याने ही अनाउन्समेंट पण होणार नाही आणि आपण संपतरावांच्या गुड बुक्समध्ये पण राहू. सिद्धू, आपण चोरून भेटण्याची शेवटची वेळ आहे. उद्यापासून अख्ख्या सासवडला माहिती असेल की आपण दोघं एकमेकांचे होणारे नवरा बायको. आता उद्यापासून आपण बिनधास्तपणे सगळ्यांसमोर फिरू शकू.
पूर्वी ऐक ना, काय ओके बरं, इथे एक थांब थांब बोलले ना, पूर्वी थांब ना. ओके सिद्धू, उद्यापासून तुझ्या आणि माझ्या आड कोणीच येऊ शकत नाही. पूर्वी यार काय करतेस तू? काय करतेस तू? आपलं लग्न नाही झालंय अजून. ओके ठीक आहे, काही हरकत नाही. सिद्धू, तुला हवा तेवढा वेळ घे. पण सिद्धू ऐक ना, मला ना खूप आतुरता आहे आपण दोघं कायमचे एक होण्याची. सिद्धू, मला आहे ना, मला माझ्या नावापुढे तुझं नाव लावून मिरवायचंय. मिसेस पूर्वी सिद्धिराज गाडे पाटील. थांब ना आता. ओके हाय. ब्रिलियंट. म्हणजे आता सिद्धू जेव्हा त्याच्या होणाऱ्या बायकोचं नाव अनाऊन्स करायला प्रोजेक्टर लावेल तेव्हा तिथे भावनाचे नाही तर पूर्वीचे फोटोज दिसतील आणि मग त्याचा फियास्को होईल. करेक्ट. बट टेल मी वन थिंग रवी, सर तरीही सिद्धूने भावनाचंच नाव अनाऊन्स केलं तर? आय एम प्रिटी शुअर तो असं काहीही करणार नाही. त्या पोरात एवढे गट्सच नाही. त्याला जर हेच करायचं असतं तर तो आधी कधीही करू शकला असता. पण पब्लिकली नाव अनाऊन्स करण्याच्या ऐवजी त्यांनी प्रोजेक्टरवर भावनाचा फोटो दाखवण्याचा निर्णय घेतलाय. इझी ऑप्शन. बट रवी, तुला असं खरंच वाटतं त्या सिद्धूचं भावनावर प्रेम वगैरे असेल? तू केस तो हे प्रेमापोटी करतोय का चॅरिटी पोटी? आपल्याला काय फरक पडतो? आपला मोटो क्लिअर आहे ना. लेट्स जस्ट फोकस ऑन दॅट. काय ग, सभेला गेली होतीस ना, मग मधूनच कशी आलीस? आजी, माझं नशीब खूप वाईट आहे ग आजी. अगं मग तू लिही तुझं नशीब. इतकं सोपं नसतं ग ते. जर का माझं नशीब मलाच लिहिता आलं असतं ना तर आतापर्यंत मी माझं नशीब बदलून नसतं का ग टाकलं. मी जोपर्यंत या घरात असेल ना तोपर्यंत या घरात कधीच सुख नांदू शकत नाही. मी जिथे जाते तिथे संकट घेऊन जाते. माझी इच्छा असो वा नसो. माझ्या बाबतीत हेच घडत आलंय आणि यापुढेही हेच घडत राहणार आहे. असं डोळ्यात पाणी आणायचं नसतं बाळा. आता तूच असं ठरवून टाकलेस म्हटल्यावर मी तरी काय बोलणार. भावना बाळा, असं डोळ्यात पाणी आणू नये. आजी, काय करतेस तू? योग्य तेच करते. तुला चांगलं कोणीतरी खडसवायची गरज आहे. या जयंतराव, नमस्कार. नमस्कार. आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. फार उशीर नाही नाही, झाला. नाही. थोडं काम होतं. जयंतराव बसा ना. मी आलोच. प्लीज. जानवी, आई. जावई बाबू. बरं झालं तुम्ही दोघे आले. राहू दे.
कशी आहेस तू? बरं झालं आलीस. बरं आहे बघ, आता पटकन जाऊ नकोस बरं. किती दिवसांनी भेटतेस, खूप गप्पा मारायच्या. या ना, या. ये जयंत ये. या. अहो. बाकी तू बरी आहेस ना? हो. काय झालं शनी? कोणाला शोधतेस का? नाही. निघून गेला रंग, फिरून गेला धागा, व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा. निघून गेला रंग, फिरून गेला धागा, व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा. तुटलेल्या काचेचं सपन हे डोळ्यात, रात पेटून उठती अन दिवस काळो खात माझ्या देवा. काय झालंय नक्की? मॅड हॉलमध्ये काही येत नाहीये. नाही, काहीही करून आज याच्याशी बोलायलाच हवं. जयंत, भावनाताई पण आलीये. बहुतेक ती ऑफिसचा कॉल अटेंड करते बाहेर. मी पटकन तिला घेऊन येते. हा जानू, आता कुठे जातेस? सभा सुरू होणार. हो, पण मी लगेच येते. लगेच आले मी. थांब. आज मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. नाही मॅड. आज तुला माझ्याशी बोलावंच लागेल. तुला माझ्याशी बोलावंच लागेल. नाही, काय प्रॉब्लेम काय आहे तुझा? माझं लग्न झाल्यापासून माझ्याशी कम्प्लिटली कॉन्टॅक्ट तोडून टाकलायस तू. माझ्या कॉल्सला रिप्लाय देत नाहीयेस, माझ्या मेसेजेसला रिप्लाय करत नाहीयेस. काय झालंय काय मॅड नक्की? माझं काही चुकलंय का? प्लीज सांग मला. मॅड प्लीज बोल काहीतरी. तू चक्क एक्झाम्सला आला नाहीस. काय रे रोहित, मित्र कुठे आहे तुझा? कालही तो मॅड पेपरला आला नाही. आता तूच कॉल करून बघ त्याला, कारण माझ्या फोन आणि मेसेजांना तो काहीच रिप्लाय करत नाहीये. त्यानंतर तुझी माझी भेट थेट उत्सवात झाली. तिथे सुद्धा माझ्या नवऱ्यासमोर तू मला ओळख दाखवली नाहीस. हॅलो, मी विश्वा. यांच्याकडून कळालं की तुम्ही सुद्धा वाघेरी कॉलेजमध्ये होता. कमाल आहे ना. म्हणजे आपण एकाच कॉलेजमध्ये होतो, पण भेटलो नाही कधी. मॅड, माझं काही चुकलंय का? का वागतोयस माझ्याशी असं? का इग्नोर करतोयस तू मला? भावना ताईला जेव्हा घरी सोडायला आलास तेव्हा सुद्धा तू आई बाबांसमोर मला टाळलंस. आई भावना, आणि हे सगळं तू मुद्दाम केलंस, हो ना?
लाथ मारेन तिथे पाणी काढेन असं असायला हो. अगं असं रडूबाई होऊन कसं चालेल? अगं जो संकट पाठवतो तोच मदत करतो. आणि तो सिद्धिराज तू कमवलेला मित्र आहे ना, तो काही मदत करून उपकार नाही करत तुझ्यावर. याला मैत्री म्हणतात. आणि बोलणारे काय बोलतातच, त्यांची तोंड आपण नाही धरू शकत ग. आपण काय करू शकतो तर आपण आपलं जगणं सोपं करू शकतो, आनंदी करू शकतो. त्या सिद्धिराजकडे बघ, तो किती प्रसन्न असतो. दुसऱ्यांचं दुःख खांद्यावर घेतो पण मनावर घेत नाही. आपल्या घरी येतो तर आपल्या घरचाच होऊन जातो. तू त्याचा आदर्श ठेव, त्याच्या सहवासात राहून शिक काहीतरी. आणि अगं तुमच्या मैत्री खातर जा ना. आज त्याच्यासाठी महत्वाचा दिवस आहे आणि त्यामुळे तुझ्यासाठी. तो जसा तुझ्या पाठीशी ठामपणे उभा राहतो ना, तसंच तूही त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहा. आजी मला पटतंय ग तुझं सगळं म्हणणं, पण मी तिकडे जाओ न जाओ कुणाला काहीच फरक नाही पडणार. फरक पडतो हो भावना मॅडम. आणि म्हणूनच तुम्हाला आमच्याबरोबर पुन्हा सभेच्या इथे यावं लागेल. कशासाठी? माझ्यामुळे कुणाच्या आयुष्यात वाईट झालेलं नकोय मला. नाही भावना मॅडम, तुम्ही कोणाचं वाईट नाही करू शकत.